आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. नांदेडमध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. माहूरच्या मदनापूर इथे मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपतगाव आणि कडेठाण इथल्या तरुणांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत शासनाकडून देण्यात आली. मात्र हे धनादेश न देता परत पाठवल्याची बाब समोर येताच नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. याबद्दल जाब विचारतात तातडीनं ही रक्कम जमा करण्यात आली. सोमवारी 6 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे समितीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीसाठी समिती सदस्य, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली. जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर सांगलीत कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी शोधण्यासाठी नवीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र शोधण्याच्या कामाला आणखीन वेग येणार आहे. जालन्यामध्ये भाजपचे आमदार नारायण कुचे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या गाव बंदीच्या निर्णयाला बगल देत भाजपचे बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते बस स्थानकाच्या कामाचं उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेला मराठा समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातल्या आमदारांनी विधिमंडळाच्या नोटिसीला उत्तर दिलंय. आमदारांनी उत्तर देत पक्षशिस्त मोडलेली नसल्याचं सांगत अजित पवार गटाचे दावे फेटाळलेत. यात नवाब मलिक यांनी तटस्थ भूमिका घेतल्यानं त्यांना या संदर्भात नोटीस बजावण्यात आलेली नव्हती. ललित पाटील सरकारच्या आशीर्वादानं मजा मारत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सर्पदंशाच्या नशेच्या आरोपावरून सेलिब्रिटी एल्विसचा पोलीस शोध घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एल्विसला नेणारा खासदार कोण, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर एल्विसवर राऊत बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला संजय गायकवाड यांनी लगावलाय. एल्विसनं गणेशोत्सवाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. यावरून टीका होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आले. जेव्हा एल्विस गणपतीला तिथे गेला होता तेव्हा त्याच्यावर कोणताही आरोप नव्हता. काही जण वैफल्यातून बिनबुडाचे आरोप मुख्यमंत्र्यांवर करतायत, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांच्यावरून मंत्री शंभूराज देसाई यांनी खुलासा केलाय. ललित पाटीलच्या सोबत काहीही संबंध नसून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप त्यांनी केला. याबद्दल सुषमा अंधारे यांच्या विरोधात पाटणच्या न्यायालयात तक्रार केली. नाहक बदनामी केल्याच्या आरोपावरून अंधारे यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठवाड्याला पाणी न सोडणारे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित करत आमदार राजेश टोपे यांनी पाण्याच्या प्रश्नाबद्दल कोर्टात जाण्याचा इशारा दिला. शासनानं आदेश देऊन सुद्धा अद्याप जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलेलं नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी करावी, अन्यथा कोर्टात जाऊ असं म्हणत आंदोलन करण्याचा इशारा राजेश टोपे यांनी दिला. मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात सिद्धेश कदम हे निवडणूक लढवतील असे संकेत रामदास कदम यांनी दिलेत. ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तीकर निवडणुकीला उभे राहणार नसतील तर सिद्धेश निवडणुकीला लढवेल असं रामदास कदम यांनी म्हटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. उत्तर पश्चिम मतदारसंघात कदम विरुद्ध कीर्तीकर म्हणजेच सिद्धेश कदम विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत होऊ शकते. जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करायला लावू नका, असंही खोतकर यांनी सांगितलंय. मुंबईतल्या परळी इथल्या बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम सुरू आहे. या कामाची पाहणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. यावेळेला इथल्या रहिवाशांच्या सोबत त्यांनी संवाद साधला. बीडीडी चाळ पुनर्विकासाच्याबद्दल त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसंच जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत घरं सोडू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी रहिवाशांना केलं. माजी खासदार निलेश राणे यांनी आचरे गावाला भेट दिली. भाजप शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामं मार्गी लागली आहेत. आम्ही विकास हाच अजेंडा ठेवला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजय आमचाच होईल
भाजप शिवसेना युतीच्या विजयाचाच गुलाल उडेल असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे. इंदापूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली. यात सराफवाडी भिगवणमधील रिक्त जागांच्या करता बिनविरोध निवड झाली आहे, तर दुसरीकडे वाहळी या गावातून उमेदवारी अर्जच न आल्यानं इथल्या जागा रिक्त राहणार असल्याची माहिती मिळते. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मध्ये 2 गटात चुरस पाहायला मिळते. राष्ट्रवादीच्या मध्ये उभी फूट पडल्यानंतर पवार यांच्या काटेवाडीत शरद पवार गटाकडून एकही उमेदवार देण्यात आलेला नाही, तर अजित पवार यांच्या गटाकडून जय भवानी माता पॅनल असून त्यांची लढाई भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी उभ्या केलेल्या बहुजन ग्रामविकास पॅनलच्या बरोबर आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 66 ग्रामपंचायतींच्यासाठी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 64 ग्रामपंचायतींसाठी 220 मतदार केंद्रांवरती ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल. दौंड तालुक्यात 11 ग्रामपंचायतींच्यासाठी सार्वत्रिक निवडणूक होते. यापैकी वाटलूज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून उर्वरित 10 ग्रामपंचायतींच्यासाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे यांनी दिली. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. जायकवाडी धरणात सध्या 45% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्यानं पिकांना फटका बसतोय. पाण्याच्या अभावी तुरीचं पीक वाळून जात असल्यानं शेतकरी चिंतातूर आहेत. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा कालेश्वरम या प्रकल्पाची केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी पाहणी केली. प्रकल्प उभारणीच्या कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर मास कॉपी प्रकरणी 419 विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. परीक्षा मंडळाच्या ठरावानंतर कुलगुरू या प्रकरणाची सुनावणी घेणार आहेत. जळगावच्या वरणगाव शहरात गेल्या 6 महिन्यांपासून वाळूच मिळत नाही. त्यामुळे मजुरांसह अन्य कामगारांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यामुळे गिरणा आणि अन्य वाळू व्यवसाय हे सुरू करावेत या मागणीसाठी मजूर आणि कामगारांनी नगर परिषदेवर मोर्चा काढून निवेदन दिलं. श्रीरामपूरमध्ये एकानं दलालाच्याकडून बनावट कागदपत्रांच्या मदतीनं दुसऱ्याचं वाहन आपल्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार समोरकीस आलाय. आरटीओ कार्यालयांना दलालांचा बिळखा पडला असून यात सर्वसामान्य माणूस भरडला जातो अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली. दरम्यान परिवहन विभागाची पुनर्रचना करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद केलं. कृषी केंद्र चालकांच्यावरील कारवाईच्या संदर्भात कायदा पारित करण्याच्या पूर्वी व्यापाऱ्यांना बोलावून चर्चा केली जाईल अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. या संदर्भात कृषी केंद्र चालकांनी आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन पाटील यांनी संवाद साधला. राज्यातील 70,000 पेक्षा अधिक कृषी केंद्र चालकांनी आता बेमुदत बंदचा इशारा दिला. हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात नागपूर विधान भवनाच्या समोर बेमुदत धरणं आंदोलन केलं जाणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. राज्य सरकारनं प्रस्तावित केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात बीड जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र व्यावसायिकांनी सुद्धा संप पुकारलाय, तर आष्टी तालुक्यात या विधेयकाच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली. गेल्या 26 दिवसांपासून जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आदिवासी कोळी समाज जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं करतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेत. मात्र याची प्रशासनानं दखल घेत नसल्यानं मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागात रस्त्यावरती टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. भाईंदर पश्चिमच्या मोठागाव उत्तन इथे समुद्रातून मासे पकडून परत येणारी एक रनिमेल नामक बोट बुडाली. मासे जास्त झाल्यानं समुद्रात बोट बुडाल्याची माहिती समोर येते. बुडणाऱ्या बोटीला इतर बोटींच्या मदतीनं किनाऱ्यावर आणण्यात आलं. गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या भरधाव वाहनानं त्यांच्या कारला धडक दिली. यामध्ये अशोक नेते थोडक्यात बचावलेत. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वाहतूक क्षेत्रामध्ये साम्राज्य निर्माण करणाऱ्या चड्डा ट्रान्सपोर्टच्या मालकाच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाच्या पथकानं धाडी टाकल्या. केवळ महाराष्ट्रातच नाही तर राज्यात इतर ठिकाणी देखील या धाडी पडल्या आहेत. यातून कोळशाच्या कर चुकवेगिरीचा मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. कर्ज मिळवून देण्याचा आमिष दाखवून 2 कोटी रुपयांची लूट करणाऱ्या भामट्याचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. एका नामवंत कंपनीकडून 20 कोटींचं कर्ज मिळवून देतो असं भामट्याकडून सांगण्यात आलं होतं. यासाठी बनावट कागदपत्र तयार करून तक्रारदाराच्याकडून 2 कोटी रुपये घेतले. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईतून भामट्याला अटक केली. अधिक तपास सुरू आहे. चंद्रपुरात भेंडाळा गावात महावितरणच्या डीपीला स्पर्श झाल्यानं बिबट्याचा मृत्यू झाला. शिकारीच्या शोधात असताना बिबट्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलंय. बीडमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 66 गुन्हे दाखल झाले असून 144 जणांना अटक करण्यात आली. तसंच 300 जणांची पोलिसांच्याकडून चौकशी करण्यात आली. बीडमध्ये झालेली जाळपोळ आणि दगडफेकीच्या प्रकरणातील मास्टरमाइंड जिल्ह्यातलाच असावा असा दावा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केला आहे. निर्धारित टप्पा ओलांडत चांगली कामगिरी ही पुणे विभाग रेल्वेनं केले. विना तिकीट प्रवास करणाऱ्या 23,145 फुकट्या प्रवाशांच्याकडून 2 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2022च्या तुलनेत दंडामध्ये 1.1% वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाळूंज MIDC परिसरातील एकलरे नांदेड रोडवर उसाच्या शेतात नवजात अर्भक सापडलं. शेतात काम करणाऱ्या महिलेला हे अर्भक दिसल्यानं त्याच्या वेळेवर उपचार मिळण्याचा मार्ग सोपा झाला. या अर्भकाचे प्राण वाचलेत. या घटनेच्या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोकणातील 2 बड्या नेत्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवू असा इशारा सकल मराठा समाजाचे नेते केशवराव भोसले यांनी दिला. दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मराठा आरक्षणासाठीचा लढा अधिक तीव्र करू असा इशाराही देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येतं. याच आंदोलनाच्या काळात मुलगी जन्माला आल्यानं नांदेडमधल्या एका तरुणानं आपल्या मुलीचं नाव आरक्षणा ठेवलं. सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान संभाजीनगरमध्येच योग्य उपचार घेणार असून मुंबईला जाणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच शिंदे समितीची व्याप्ती वाढवण्याचा अध्यादेश मराठा आरक्षणासाठी खूप महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जोपर्यंत राज्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.